दिस इज द बिगेस्ट डोसा इन डोंबिवली. काय डोंबिवलीकर कसं वाटतंय? लास्ट क्वेश्चन जे माझ्या मनामध्ये भरपूर वेळापासून आहे, हे जे तुमच्या रेस्टॉरंटचं नाव आहे 86 डिग्री साऊथ, याच्या मागे काय म्हणजे असं काय युनिकनेस स्टोरी आहे का काय आहे? छान आहे आणि युनिक भाजी आहे ती कुट्टू. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आज आलेलो आहे डोंबिवलीमध्ये आणि मी आज अशा एका रेस्टॉरंटला एक्सप्लोअर करणार आहे जिथे तुम्हाला साऊथ इंडियन थाळी मिळणार आहे, ती सुद्धा अनलिमिटेड आणि ती पण बनाना लीफमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 15हून जास्त अधिक पदार्थ खायला मिळणार आहेत आणि डोंबिवलीमधील सर्वात मोठा जर पेपर डोसा कुठे असेल तो इथे असणार आहे, या रेस्टॉरंटमध्ये मी जिथे जाणार आहे. आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे 86 डिग्री साऊथ. आणि इथे तर अनलिमिटेड थाळी आहेच, त्याबरोबर त्यांच्याकडे साऊथ इंडियन डिशेस आहेत ज्या नाश्त्यासाठी तुम्ही खाऊ शकता, त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, ह्या 86 डिग्री साऊथ रेस्टॉरंटचं मी तुम्हाला लोकेशन सांगतो. डोंबिवली ईस्टला उतरल्या अगदी एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, फडके रोडला. आणि मी इथे जाऊन आता त्यांची अनलिमिटेड थाळी एन्जॉय करणार आहे. आणि त्यांच्याकडे म्हणे डोंबिवलीमधील सर्वात मोठा पेपर डोसा सुद्धा अवेलेबल आहे. सर, आपण जाणार आहोत आणि एन्जॉय करणार. बघा खरोखर यांच्याकडे मोठा पेपर डोसा आहे का. तर या मित्रांनो, 86 डिग्री साऊथ मध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या रेस्टॉरंटला किती छान रिस्पॉन्स आहे कस्टमर लोकांचा. पूर्णपणे भरलेलं आहे रेस्टॉरंट आणि बाहेर काही जे कस्टमर्स आहेत ते वेटिंगला सुद्धा आहे. तर मित्रांनो, हे बघा, मी आता आलेलो आहे 86 डिग्री साऊथ मध्ये, जिथे तुम्हाला सगळे साऊथ इंडियन डिशेस मिळणार आहेत. आणि मी बघा, डोंबिवलीमधील सर्वात बिगेस्ट पेपर डोसा माझ्या समोर आहे. तो फक्त तुम्हाला मिळणार आहे 86 डिग्री साऊथ मध्ये. आणि हे बघा, प्रेझेंटेशनला 10 आउट ऑफ 10. बघा त्याची साईज बघा, मी तुम्हाला दाखवतो. एक नंबर. दिस इज द बिगेस्ट डोसा इन डोंबिवली. काय डोंबिवलीकर कसं वाटतंय? आणि हे आहे मैसूर डोसा आणि 3 ते 4 प्रकारच्या चटण्या आहेत इथे बघा तुम्ही. दिस इज ग्रीन चटणी, ही आहे कोकोनट चटणी, टोमॅटो, अँड दिस इज सांबार. आणि इथे मैसूर डोसा बरोबर पण त्यांनी 3 प्रकारच्या चटण्या दिल्या आहेत आणि सांबार सुद्धा आहे. आणि आपण याच्यानंतर हे फिनिश करून आपण अनलिमिटेड जी थाळी आहे इथे बनाना लीफमध्ये आपल्याला सर्व करणार आहे, ती सुद्धा आपण ट्राय करणार आहोत. त्याच्या आधी पेपर डोसाची साईज बघून मला स्वतःला आवर घातला येत नाही आहे. मी स्वतः पहिला हा ट्राय करतो, पेपर डोसा. ओ हो, कसा मी डोसणार हा एवढा मोठा डोसा, कुरकुरीत एकदम. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. त्याच्यात खरी मजा आहे. क्या बात आहे. हे असं वाटतं चक्रीवादळ आलंय बघा. जबरदस्त, एकदम क्रंची आवाजच येतो त्याचा. आणि आता मी असा ट्राय करतो, तुम्हाला बघून माझी इच्छा झाली. इज इज बिग डोसा. आता चटणी बरोबर ट्राय करतो मी. जबरदस्त. दिस इज ग्रीन चटणी. ओहो, स्पाइसी है.
प्रत्येक चटणीबरोबर मी ट्राय करणार आहे. दिस इज कोकोनट, थिक आहे चटणी, एकदम एकदम घट्ट घट्ट, मस्त, जबरदस्त, क्या बात आहे. मित्रांनो, इकडे साऊथ इंडियन जे काही डिशेस आहेत ते युनिक मुंबईत कमीच ठिकाणी मिळतात. त्यापैकी एक रेस्टॉरंट हे असेल 86 डिग्री साऊथ. ऑथेंटिक साऊथ इंडियन डिशेस इथे अवेलेबल आहेत सगळ्या. हे तर मला माहीत आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो, आणि अजून ज्या मला माहीत नाहीत त्यासुद्धा इथे अवेलेबल आहेत. दिस इज टोमॅटो चटणी, टँगी आहे. हो, गरमागरम, मस्त. हॉटेलचे ॲम्बियन्स पण बघू शकता, एकदम छान आहे, एकदम इंटिरियर केलेलं, आणि AC सुद्धा आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही त्यांच्या वॉलवर जे काही साऊथला मंदिर आहेत किंवा हे आहेत मेन आर्किटेक्ट जे फेमस आहेत आपल्या इंडियामध्ये, त्याचेसुद्धा त्यांनी फोटोज लावलेले आहेत. त्यामुळे आपलं जे काही फूड असेल इथे येऊन खाण्याचं, ते सुद्धा आपल्याला म्हणजे एकदम प्लेझंटली एन्जॉय करता येईल. इथे खूप छान वातावरण आहे. आता हा पेपर डोसा तर नेक्स्ट लेवल मास आहे, तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. आता इथे बघा, हे आहे मैसूर डोसा. त्याच्यावर त्यांनी बघा तुम्ही, दिस इज बीटरूट, डेसिकेटेड बीटरूट आहे, आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. हे वेगवेगळ्या वेजीज आहेत, राई आहे, कोकोनट आहे, चिली आहे. सो सेम चटणी आहेत, मी इथलेच घेतो, सांबाराबरोबर ट्राय करतो. हो, मस्त, एक नंबर. ऑथेंटिक जे साऊथ इंडियन नाश्त्याचे पदार्थ आहेत ते सगळे इथे मिळतात. जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे इडल्या आहेत, 10च्या वरती 10 ते 15 टाईप्स ऑफ डोसाज आहेत. सगळे वेगवेगळे, जी नावं थोडीशी मला बोलायला पण म्हणजे अवघड जातात, ते सुद्धा पदार्थ इथे अवेलेबल आहेत. सो जर तुम्ही नाश्त्यासाठी एक बेस्ट स्पॉट जर शोधत असाल डोंबिवली ईस्टला, तर 86 डिग्री साऊथ बेस्ट आहे. वेगवेगळे साऊथ इंडियन डिशेस आहेत, आणि मेन मी इथे आलेलो दिस इज बिग डोसा खाण्यासाठी हा. आणि त्यांच्याकडे अनलिमिटेड थाळी आहे जी बनाना लीफवर सर्व करतात. तर मित्रांनो, हे बघा, मी फिल्टर कॉफी मागवलेली आहे. नाश्त्याचे एवढेच पदार्थ नाही आहेत, मी 2च मागवले आहेत, कारण मला त्यांची अनलिमिटेड थाळी एक्सप्लोअर करायची आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 15पेक्षा जास्त पदार्थ असणार आहेत. आणि ही फिल्टर कॉफी मी मस्ट तुम्हाला सांगेन ट्राय करा, कारण इथे साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जे काय सर्विंग असते ना, ती युनिक असते फिल्टर कॉफीची. हे बघा, जे काय भांडी वापरलेली आहेत, हा पेला आहे, हा ग्लास आहे. ओहो, आणि बघा फेस बघा कॉफीचा. हा, जो फेस आला ना तरच ते पियायला मजा येते. गरमागरम, एकदम चिल्ड वातावरणात तुमचा नाश्ता, आणि त्याच्यानंतर फिल्टर कॉफी. युनिक वे टू सर्व. जे काही प्रेझेंटेशन आहे त्यांच्या फूडचं टॉप नॉच आहे, आउट अँड आउट आहेत, ॲम्बियन्स सुद्धा आउट अँड आउट आहेत. आणि आता आपण फिल्टर कॉफी ट्राय करूया. हो. मग मी तर कॉफी लवर आहे, पण जर साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो तर नक्की जेवण असू दे, नाश्ता असू दे, त्याच्यानंतर मी कॉफी ट्राय करतोच. आणि इथली पण कॉफी नेक्स्ट लेवल आहे, ही सुद्धा तुम्हाला मी रेकमेंड करेन इथे आल्यावर. मस्त, एकदम तुमचा दिन टॉप नॉचमध्ये होऊन जाईल. तर मित्रांनो, मी आता हे सगळं कंप्लीट करतो, आणि आता मी ज्याच्यासाठी आलो होतो अनलिमिटेड थाळी एक्सप्लोअर करण्यासाठी ऑन बनाना लीफ, ती आता माझ्या समोर येणार आहे. सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत वासू सर, जे 86 डिग्री साऊथचे ओनर आहेत. सर, वेलकम टू अवर चॅनल. थँक्यू.
जरा मला तुमच्या इथे जी अनलिमिटेड थाळी आहे त्याच्यामध्ये काय काय म्हणजे खायला मिळतं जरा सांगता का? तर अनलिमिटेड थाळी येतं साऊथ स्टाईलमध्ये आम्ही परसतो. ओके. केलेच्या पत्त्यावर. ओके. एक काय main काय आणि येणार त्याच्यामध्ये पुरी येणार. अच्छा, पुरी एका चपाती येणार स्टार्टिंगला. ओके. त्याच्यानंतर राईस. ओके. मग तुम्हाला सांबार, हो. रसम, मोर कोळंबू, वत्ता कोळंबू, अवियल. म्हणजे सगळे साऊथचे साऊथ पगार आहे. साऊथचं युनिक आणि 3 टाईपचं सब्जी येणार. ओके. आणि सॅटर्डे संडेला पायसम असणार. ओके. मग कर्ड, बटरमिल्क, दही आणि पापड. ओके. आणि ते साऊथचं एक स्टाईल आहे वत्तल म्हणून, कुरडी म्हणून बोलतो आपण मराठीमध्ये. कुरडी. ओके. कुरडी आणि मिरची मोर मिलगाय म्हणून बोलतात ते. अच्छा. आपलं ते कढीमध्ये मिरची हे करून फ्राय करतो आम्ही काला. ओके. ते सर्व साऊथ स्टाईलमध्ये आम्ही सर्व म्हणजे करतो. जवळजवळ 15 ते 16 प्रकारचे आयटम भेटतात पूर्ण. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय आपल्या रेस्टॉरंटमध्ये मिळतं? तर पूर्ण आपले ब्रेकफास्ट आयटम आहे ते त्याच्या पूर्ण साऊथ इंडियन ते युनिक कुठे भेटत नाही डोंबिवलीला. ओके. मी सांगतो पोंगल. पोंगल कुठेच भेटत नाही. माझे हा आउटलेटमध्ये आणि दुसऱ्या आउटलेटमध्येच भेटतं ते. अच्छा. ते डीमार्टच्या इथं एक अजून आउटलेट आहे तिथे भेटते. पोंगल आहे, मैसूर बोंडा आहे, ओके. मिरची, केल्या भाजी. ओके. केल्या भाजी कुठेच भेटत नाही, आमच्या इथेच भेटणार फक्त डोंबिवलीमध्ये. ओके. माटुंगा सोडलं तर कुठेच भेटणार नाही. अच्छा. हा, माटुंगा सोडला तर माटुंगा सोडलं तर कुठेच भेटत नाही. केला भाजी भेटतं. मग ते मैसूर मसाला डोसा आहे या पेपर रोस्ट आहे. पेपर डोसा तर बघितला आम्ही, एवढा मोठा एवढा साईज मध्ये कुठेच देणार नाही तुम्हाला, एवढ्या गॅरंटी मी देऊ शकतो. ते पूर्ण त्या म्हणजे साऊथ स्टाईलमध्ये. आणि ते मेन कोकोनट चटणी आहे आमची. ते पूर्ण व्हाईट असणार. त्याच्यामध्ये फक्त नारियल आणि डालिया थोडासा यूज करतो. बाकी त्याच्यामध्ये बाकी काय मिक्स काय करत नाही. आणि ग्रीन चटणी पण कोणीच देत नाही. ते युनिक आहे, साऊथचाच युनिक आहे ते. येस येस. आणि मेन जे आहे पराठा कुर्मा. पराठा कुर्मा इथं साऊथमध्ये इथं डोंबिवलीमध्ये 1-2 जण देतात. बट ते आहे त्यांच्या क्वालिटी पण आहे. आपला पण एक आहे, बाकी दुसरा कोण देत नाही डोंबिवली पराठा कुर्मा. ते मेन आहे ते साऊथ स्टाईल. आणि सर याचा टायमिंग काय आहे जरा सांगता का? टायमिंग मॉर्निंग 8:30ला आहे आणि इव्हिनिंग 11:30 पर्यंत असतो. कस्टमर जेव्हापर्यंत लास्ट असतो तेव्हापर्यंत 11 o'clock लास्ट ऑर्डर घेतो मी. 11:30 पर्यंत सर्व 8:30 पासून आपले ब्रेकफास्ट सुरू होते. आणि जी थाळी आयटम आहे अनलिमिटेड ती कधीपासून चालू होते? ती 11:30 पकडून 11:30 ते 12 पकडून घ्या. 12 पासून रात्री 10:30 पर्यंत असणार. ओके. कंटिन्यूज असतं ते. आणि अजून एक आपलं एक आउटलेट आहे इथे डोंबिवलीत, त्याचा मला जरा ऍड्रेस सांगता का? ते हे डीमार्टच्या बाजूला आहे, आपल्या डोंबिवलीच्या डीमार्टच्या बाजूला. ओके. महावीर प्राईड म्हणून आहे. ओके. 26 महावीर प्राईड अपोजिट संकेश्वर नगर. अच्छा. म्हणजे जे इथे जे काय प्रोडक्ट्स आहेत किंवा डिशेस आहेत त्या सगळ्या तिकडे अवेलेबल सगळे भेटणार. तिथे लिमिटेड थाली भेटणार फक्त, अनलिमिटेड थाली नाही. अनलिमिटेड थाली फक्त या आउटलेटमध्ये भेटणार. आणि एक लास्ट क्वेश्चन जे माझ्या मनामध्ये भरपूर वेळापासून आहे, हे जे तुमच्या रेस्टॉरंटचं नाव आहे 86 डिग्री साऊथ, ह्याच्या मागे काय म्हणजे असं काय युनिकनेस स्टोरी आहे का काय आहे? 86 डिग्री हा जो आहे ना, मी आता नाव ठेवलं ते फॅरनहीटमध्ये ठेवलंय मी. ओके. ते फॅरनहीटच्या तुम्ही सेल्सिअसमध्ये कन्वर्ट केलं ना, 30 to 32 डिग्री सेल्सिअस येणार. अच्छा. ते तमिळनाडूच्या ॲव्हरेज टेम्परेचर आहे. ओके. म्हणून त्या हिशोबाने त्याला एक आणि फॅन्सी पण पाहिजे. ओके. ट्रेडिशनल नावावर नको म्हणून आम्ही थोडा याला काय केलंय ते 86 मध्ये ठेवलंय. थोडं आपलं जी तामिळनाडू स्टेटची आठवण पण राहते आणि एक नवीन युनिक. ओके. थँक्यू सो मच. आता मी अनलिमिटेड थाळी जाऊन ट्राय करणार आहे. मी जे काय ब्रेकफास्ट होतो त्यांच्याकडे सर्वात मोठा जो डोसा आहे तो मी ट्राय केलेला आहे. डोंबिवलीमध्ये तुम्हाला कुठेही एवढा मोठा डोसा मिळणार नाही आहे. आणि तर मी अनलिमिटेड थाळीसुद्धा तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ आहेत. म्हणजे जे युनिक पदार्थ साऊथमध्येच मिळतात किंवा इथे मोजक्याच ठिकाणी आहेत. माटुंगा असेल, डोंबिवलीत तर मला वाटत नाही कुठे इथे मिळेल. सर थँक्यू सो मच. आणि तुम्ही असंच तुमच्या बिझनेसला ग्रो करत राहा. थँक्यू. मित्रांनो 86 साऊथची अनलिमिटेड थाळी माझ्यासमोर आलेली आहे. आणि हे बघा वेगवेगळे पदार्थ आहेत इथले साऊथचे युनिक आहेत. आणि आता हा दादा मला सांगेल कोणकोणते पदार्थ आहेत. थोडी नावं डिफिकल्ट आहेत म्हणून मी त्यालाच सांगतो सांगण्यासाठी. दादा सांग रे, याच्यामध्ये काय काय आहे जरा मला सांग. हे काय आहे? हे तर मला माहिती आहे, पायसम आहे, स्वीट आहे. हे काय आहे? मोर कोलंबू. हे काय आहे? वेत्ता कोलंबू. ओके. हे काय आहे? सांबर आहे. हे रसम. ही कुठली भाजी आहे? हे कुट्टू. ओके. हे काय आहे? भेंडीची आहे. ओके. आज ही कुठली भाजी आहे? आलू भाजी. येस. आणि ही काय आहे? अढई अभियन. येस. हे पापड आहे. पापड अपलमचे. पापड. पुरी, राईस, छास आणि दही. ओके. आणि जवळजवळ मी तुम्हाला काउंट करून सांगतो. हे 3, 3, 6, 3, 9,
3, 12, 13, 14 ते 15 आयटम्स आहेत या थाळीमध्ये. आणि आता मी ट्राय करतो. आणि याच्यामध्ये जवळजवळ 2 ते 3, 4 प्रकारच्या भाज्या आहेत, 2 प्रकारचे सांबार आहेत. आणि हे पण वेगवेगळ्या डिशेस आहेत जे साऊथमध्येच म्हणजे फेमस आहेत. इथे मुंबईत तुम्हाला मोजक्याच ठिकाणी मिळतील. बटर मिल्क आणि दही आणि दिस इज पिकल. छासपासून सुरुवात करतो. एवढं सगळं संपवायचं आहे मला. हो, एक नंबर मसाला छास आहे, एकदम टेस्टी. सॉफ्ट पुरी. या भाज्यांची नावं आता मी परत मला ज्या माहिती आहेत त्याच सांगतो. आणि ज्या काही आहेत ज्या म्हणजे साऊथच्या आहेत त्याची नावं थोडीशी वेगळी आहेत, त्यामुळे मी प्रोनाऊन्स नाही करत. त्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो. 2-3 आहेत. ही भेंडीची भाजी आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो आहे आणि अजून काय काय आहेत. भेंडीची भाजी आहे, टोमॅटो वगैरे टाकून बनवलेली आहे. ड्राय करतो मी. छान, मस्त. हे कुट्टू म्हणून बोलतात. आणि याच्यामध्ये मला जे आपण खोबरं वापरतो ना त्याचं प्रमाण जरा जास्त दिसतं. आणि टोमॅटो आहे, बघू शकता इथे. कढीपत्ता आणि टेस्ट बघतो आता इथे. कुट्टू छान आहे आणि युनिक भाजी आहे ती कुट्टू. हे जे आपण कोकोनटचं हे म्हणतो ना ते जास्त प्रमाणात वापरतात हे साऊथमध्ये. आणि हे पापडला पण काहीतरी वेगळंच नाव आहे त्यांच्याकडे. खूप छान आहे, क्रंची. आपण जो नॉर्मल पापड खातो तसा नाही आहे, वेगळा आहे. हे रस्सम आहे, गरमागरम. आणि हे सांबर, व्हेरी नाईस. तर मित्रांनो, ही एक अजून भाजी आहे. हे याला काहीतरी म्हणतात मोर कुलुंबू. हे पण बघा, ही ग्रेव्ही आहे. आणि बघतो मी, टेस्ट करतो. ही पण युनिक आहे. याच्यामध्ये पण खोबरं जास्त वापरलेलं आहे त्यांनी. ही बघा, याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा दिसत आहेत आणि बटाटा आहे. ही पण ग्रेव्हीचीच भाजी आहे. व्हेरी नाईस. म्हणजे हे पण युनिक भाजी आहे. ही मिक्स भाजी दिसते आणि ही बटाट्याची आहे आपली. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गाजर आहे आणि वेगवेगळ्या सगळ्या व्हेजिटेबल मिक्स आहेत. तर मिक्स भाजी म्हटलात तरी चालेल. ही पण मी ट्राय करतो. व्हेरी नाईस, छान आहे. युनिक थाळी आहे. आणि 250 रुपीजमध्ये अनलिमिटेड थाळी तुम्हाला डोंबिवलीमध्ये. ती पण बनाना लीफमध्ये. आणि साऊथ इंडियन जे युनिक पदार्थ आहेत जे साऊथमध्येच फक्त तुम्हाला खायला मिळतील किंवा मुंबईत मोजक्याच ठिकाणी, पण तुमच्या इथे डोंबिवलीमध्ये हे उपलब्ध आहे. आणि ते बघा, राईस आहे एकदम चांगला. राईस पण बघू शकता तुम्ही किती छान, एकदम खिला राईस. आणि मी आता स्वीट घेतो, पायसम. हे आपण मराठीमध्ये याला शेवयांची खीर म्हणतो. पायसम जे काही स्वीट असेल तो. हो, जेवण झाल्यावर मस्त स्वीट हवंच. खूप छान आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी 2-3 आयटम असे आहेत ते तुम्हाला लिमिटेड मिळणार आहेत. बाकी सगळे जे काय थाळीमध्ये आयटम आहेत ते सगळे अनलिमिटेड मिळणार आहे. हे पायसम आहे, दही आहे, छास. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहेत या थाळीमध्ये. याची कॉस्ट आहे 250 रुपीज. तर मित्रांनो, तुम्ही जरी अनलिमिटेड थाळी एन्जॉय करायचं आहे तुम्हाला आणि ती पण साऊथची बनाना लीफमध्ये, तर तुम्ही इज अ ग्रेट ऑप्शन त्यांच्याकडे साऊथ इंडियन.
वेगवेगळे डिशेस आहेतच, त्याबरोबर हे जे काही युनिक पदार्थ आहेत जे साऊथमध्ये खूप फेमस आहेत आणि तुम्हाला इथे मुंबईत ट्राय करायचे असते, तुम्ही हे रेस्टॉरंट मी तुम्हाला रेकमेंड करेन 86 साऊथ. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झालं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.